तर राज्य सरकारने एक निर्णय घेतलेला आहे की जून, जुलै आणि ऑगस्ट या 3 महिन्याचे जे राशन आहे ते जून महिन्याच्या 30 तारखेला मिळणार आहे। म्हणजे 3 महिन्याचं राशन 30 तारखेला जून महिन्याचा मिळणार आहे। म्हणजे हे राशन मिळाल्यानंतर जूनच्या 30 तारखेला जे तुम्हाला राशन मिळणार आहे, म्हणजे जे जूनच्या 30 तारखेपासून जे राशन वाटप होणार आहे ते तुम्हाला 3 महिन्याचं मिळणार आहे, ऑगस्ट महिन्यापर्यंत। म्हणजे तुम्ही एक वेळा राशन घेतलं तर आणि हे जे राशन आहे 3 महिन्याचं एकत्र का मिळत आहे, तर हीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर मंडळी, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर नमस्कार मंडळी, मी प्रवीण शंभरकर, तुम्ही बघत आहात खेड्यातील मुलगा। तर बघा, राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे की जून, जुलै आणि ऑगस्ट या 3 महिन्याचे जे राशन आहे ते जून महिन्यामध्ये 30 तारखेला मिळणार आहे, 3 महिन्याचं एकत्र। तर का, तर बघा तुम्ही स्क्रीनवरती इमेज बघू शकता, मी तुम्हाला वाचून दाखवतो बघा। राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम 2013 अंतर्गत अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागामार्फत अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब गटातील लाभार्थ्यांना मोफत अन्नधान्य पुरवठा करण्यात येतो। आगामी पावसाळा आणि परिणामी पूर इत्यादी प्रतिकूल हवामान परिस्थितीमुळे येणाऱ्या अडचणी लक्षात घेता केंद्र शासनाच्या निर्देशानुसार माहे ऑगस्ट 2025 पर्यंतचे अन्नधान्य पात्र लाभार्थ्यांना 30 जून 2025 पर्यंत रस्ताभाव दुकानांमधून वितरित करण्यात येणार आहे। अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब गटातील पात्र लाभार्थ्यांना ऑगस्ट 2025 पर्यंतचे अन्नधान्य तातडीने वितरित करण्याबाबत क्षेत्रीय यंत्रणेस सूचना देण्यात आलेल्या आहेत। त्या अनुसरून सुलभ वितरणाच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना करण्यात येत आहे। तरी राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेच्या सर्व लाभार्थ्यांनी माहे ऑगस्ट 2025 पर्यंतच्या अन्नधान्याची उचल रस्ताभाव दुकानामधून त्वरित करावी। जे 3 महिन्याचं राशन आहे आपल्याला एकत्र मिळणार आहे, जून महिन्याच्या शेवटला मिळणार आहे। कारण असं आहे की आता पावसाळा चालू होत आहे जून महिन्यापासून, तर या पावसामुळे जे गोदामाच्या गाड्या, ज्या अन्नधान्याच्या गाड्या आहेत, ज्या जिथून निघतात गोदामामधून, तिथून आपल्या जे खेड्यापाड्यापर्यंत पोहोचत नाही। कारण कसं आहे, रस्ते डांबरीकरणाचं नाही आहे, कुठे गळणसुद्धा असते, पावसाळ्यामुळे रस्ते बरोबर नाही राहत तर ती गाडी फसते, त्याच्यामुळे गाडी निघत नाही आणि तिथून वापस म्हणजे येण्याची शक्यता नाही। ही परिस्थिती पाहून राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे की जून, जुलै आणि ऑगस्ट या 3 महिन्याचे जे राशन आहे ते जून महिन्यामध्ये तुम्हाला मिळणार आहे। तर जून महिन्यामध्ये जेव्हा पण राशन वाटप होईल तेव्हा तुम्हाला 3 महिन्याचं ऑगस्ट महिन्यापर्यंत जे राशन आहे तुम्हाला मिळणार आहे। तर हा राज्य सरकारने निर्णय घेतला आहे। तर पावसाळ्यामुळे म्हणजे गाड्या येण्या जाण्यासाठी अडचण होते, धान्य बरोबर पोहोचत नाही पावसामुळे, म्हणून हा निर्णय जो आहे सरकारने घेतलेला आहे। ठीक आहे, तर ही माहिती शेअर करा, व्हिडिओला लाईक करा, सगळ्यापर्यंत ही माहिती पोहोचवा। कारण ते एका महिन्यासाठी राशनसाठी जातील, पण हे 3 महिन्याचं राशन तुम्हाला जून महिन्यात मिळणार आहे। येते आता राशन जेव्हा दुकानात येईल या राशनला तुम्हाला 3 महिन्याचं राशन जे आहे एकत्र मिळणार आहे। तर ही माहिती शेअर करा, व्हिडिओ लाईक करा। तर मंडळी, माहिती जर आवडली असेल आणि जर व्हिडिओ समजला असेल तर व्हिडिओला एक लाईक करून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला मंडळी, अशीच नवीन माहिती आणि योजनाबद्दल माहिती घेऊन भेटूया आपण उद्याला। नमस्कार।